राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। काय माहिती का एक खरं त्याला त्यामध्ये कोट असतो त्यामध्ये त्याला बघावं त्यामध्ये किती 100 रेशन कार्ड आहे समजा बरोबर ना। त्यामध्ये तुमचं 75 लोकांना रेशन कार्ड द्यायचे पण सगळे लोक गरीब नाही समजतो सगळे गरीब नाही का त्या काळात जसं पोट आपला उपलब्ध होईल तसं तुम्हाला तरी समजून जाईल। तर तुम्ही 70-80 लोकांची नावं बसून हे जे पेन्शन कार्ड आहेत ना हे चालू पेन्शन कार्ड त्याला राशन मिळत आणि ते राशन त्यांनी अचानक बंद केलेलं आहे। याचं त्यांनी द्यायला पाहिजे नाही त्यावेळी द्यायला पाहिजे ना। एवढ्या लोकांचं कार्ड आजपर्यंत बंद आहे कारण का त्यांची नाव आपण कमी केली तुमच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडे सगळं दिलेले 100-100 माणसं शिधापत्रिकेचं आपल्याकडे त्यांनी वर्ष नाही 2-3 वर्ष मागणी केलेली आपण आपल्याला पण सगळे जे कागदपत्र पाहिजे ते दिले पण अजून काहीच कार्यवाही झाली मान्य ना जे वय झाले त्याचे कमी करून वंचित राहिले त्यांना त्याच्यात हे करून द्या। लय लोकांची पूर्ण मागणी आणि काहीला कार्ड सुद्धा भेटलेलीच नाही 10 वेळा ते आपल्याला जाऊन आले तेवढे 10 कार्ड आले एवढं माणसाला लक्ष घ्यायला लागले तुम्ही ना कृपा करून ते कारण आम्हाला ना म्हणजे प्रत्येक याला तोंड द्यावं लागतं तेवढं झालं पाहिजे एवढी विनंती आपली तेवढी कारवाई झाली पाहिजे। 3 वर्ष आपली गटवारी चालली होती आणि 3 वर्षामध्ये इतका मोठा घोळ झाला दोन वर्ष गटवाऱ्या झाल्या 2 वर्षामध्ये एका अधिकाऱ्याला चांगल्या प्रकारचा नकाशा किंवा ते क्षेत्र त्याला ऍक्वायर करता आलं नाही। सगळं क्षेत्र मोजले सगळं उलट्या पालट्या करून टाकले आणि म्हणून आता कोणत्या ह्याच्यामध्ये काय करायचं हा प्रश्न एका दिवसात सुटणार नाही हे अतिशय महत्वाचे आणि माझ्यासाठी तुम्ही एक पिरियड द्या 1 महिना 2 महिन्यामध्ये प्रत्येक गावचा सर्वे करा आणि तो सर्वे करून केलं तरच हे काम होईल नाही ते 1 दिवस एका टेबलवर बसून हे काम कधीच होणार नाही। 4 वर्षापूर्वी झालं तसं आता उठं मग तसंच होणार आहे। कृपया याची नोंद घ्यावी फक्त याच्यासाठी तुम्हाला अवधी वाढून मिळावा प्रत्येक गावचा सर्वे हा त्या अवधीमध्ये पूर्ण केला गेला पाहिजे। सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी हजर राहतील तरच 100% पूर्ण होईल। त्यानंतर शेजारचा माणूस सही करत नाही कारण मी पोलीस पाटील म्हणून 30 वर्ष काम केलं परंतु मोजणी आल्यानंतर शेजारचा माणूस सही करत नाही सरकारी असो खाजगी असो त्याच्यामुळे भांडण तिथपर्यंत जातात आणि मला प्रॉब्लेम होऊन राहिलाय। शेतीचा अतिशय महत्वाचं काम आणि शिधापत्रिका एवढी 2 कामं एवढी महत्वाची एवढे जोरदार काम करतं बाकीच्या अधिकारी जाऊन करतात परंतु ही कामं एका हेल्पण्याची नाही आणि म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होत आहे। 50 किलोमीटर लांब एवढं जिल्हा माझा सगळा माणूस आहे ना हा माणूस जातच नाही तालुक्यापर्यंत शेवटी तो सोडून जातो विषय हा विषय महत्वाचा आहे। कृपयाचा करायला विचार करावा आणि याला काहीतरी अवधी मागून घ्यावा आणि स्पेशल केस म्हणून आमच्या स्पेशल केस म्हणून जर घेतला तर ते 100% काम नाही असं मला वाटतं। अनेक प्रकारच्या विभागामधले अधिकारी उपस्थित झालेले आहेत पण सर्व अधिकाऱ्यांना माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या विभागाच्या वतीने विनंती आहे का 2-4 वर्षापूर्वी या ठिकाणी असं शिबिर आयोजित केलं। वृद्धापकाळ योजना असेल, विधवा परित्यक्ता असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, एक श्रावणबाळ योजना असेल यामध्ये सर्व भर देण्यामध्ये आला होता परंतु ज्यामध्ये आता बोट खराब आहे तोही बाजूला केला जाईल त्याची ही कागदपत्र या ठिकाणी मारुतीच्या सभामंडपामध्ये दिली गेली होती। त्यावेळेस सुद्धा सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे आज हे सर्व हे ग्रामस्थ या ठिकाणी त्यांचं काम होईल ह्या माध्यमामधून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। परंतु तुम्हाला एक ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे का पाठीमागच्या वेळेस जसं झालं कागदपत्र गोळा केली गेली आणि ते कागदपत्र परत रिटर्न आली नाही फॉलोअपचा विषय येत नाही। बेलापूर अकोले तालुक्यामध्ये 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणावरून कोणताही ग्रामस्थ आला सकाळी आल्यानंतर अधिकाऱ्याची गाठ घेसपर्यंत दिवस गेलेला असतो अधिकारी उपलब्ध होत नाही त्याचं काम उपलब्ध होत नाही। त्याच्यात दुसरी गोष्ट आजही माझ्याकडे रेस्लिंग मध्ये 3 जणांचे माझ्या कुटुंबातील
ऑनलाईन नावं करायची आहेत. जे ऑनलाईन नावं त्या ठिकाणी आधार कार्ड दिले होते, मी त्याच्यानंतर गेलो तर माझं काही काम झालेलं नाही. परंतु हे सांगण्यामागचं उद्दिष्ट असं होतं का माझ्यासारख्या जागरूक माणसाचं जर काम होत नाही आणि आज तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे कोणतंही या ठिकाणी काम होण्याचं कोणतंही साधन नाही, तुम्ही या ठिकाणी फक्त रेकॉर्ड घेऊन जाणार आहात, परंतु त्या रेकॉर्डच्या माध्यमातून काम व्हावं ही आमची अपेक्षा आहे. पण त्या अपेक्षेला कुठलंही गांभीर्य लागता कामा नये. वृद्धापकाळ योजना ही अत्यंत महत्वाची आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा मला वाटतं या बेलापूर ग्रामस्थांमधून कोरोनामधून जे वृद्धापकाळ माणसं, जे वयोवृद्ध माणसं जिवंत आहेत, त्यांना जर शासनाचा लाभ आपल्या माध्यमातून मिळाला तर अधिक फायदा होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आमच्याकडे गटवारी झाली आणि गटवारीच्या माध्यमामधून क्षेत्र कमी झालं साहेब. ते क्षेत्राचा फॉलोअप घेण्यासाठी बरेचसे ग्रामस्थ अकोल्यापर्यंत पोहोचतात, तुमच्या महसूल विभागापर्यंत पोहोचतात, परंतु एकाही माणसाचं काम गटवारीमधून सुधारलेलं नाही असं मला वाटतं. आणि यातून अशी परिस्थिती झाली आहे, घराघरामध्ये भांडणं लागलेली आहेत. पण याला कारणीभूत फक्त महसूल विभाग आहे, कारण ज्यांचा पूर्वीचा उतारा आहे तो तुम्हाला दाखवला गेला, चालू उतारा घातलेला आहे, मधी क्षेत्र गेलेलं कुठे आहे, त्यावेळेस तुम्ही सांगायचं महसूल विभागाने का एवढ्या दिवस तुम्ही झोपले होते का. आमची माणसं अंगठे बहादूर आहेत, सर्वसामान्य आहेत, त्यांना सगळ्याच गोष्टी कळतील अशातला भाग नाही. उतारा काय आमच्या ग्रामस्थांनी बनवलेला नाही, उतारा हा महसूल विभागाने बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे ही एक आमची अपेक्षा आहे. कारण जेणेकरून अभियान काढलं जातं, अभियान काढल्यानंतर हे जो प्रॉब्लेम आहेत हे सगळं जागच्या जागी सॉल्व्ह झाले पाहिजे, या माध्यमातून हे अभियान तयार केलेलं असतं. आणि त्यामुळं कुठल्याही माणसाचं आमचं काम या ठिकाणी रेशनिंग विभागाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायतने आमच्या बरेचसे ठराव दिलेले आहेत जेणेकरून ऑनलाईन झालं पाहिजे, आमच्या लोकांना ते फ्री धान्य मिळालं पाहिजे. परंतु तशी सुद्धा माध्यम आता तुम्ही सांगितलं का जेणेकरून का आम्ही आता आल्यानंतर थोडी थोडी नावं वाढवली जातात. तुमच्याकडून तिथं अकोल्यामध्ये प्रश्न उपस्थित होतो का मंत्रालयामध्ये ते नावं जातात, मंत्रालयातून ते येतात, त्याच्यानंतर तुम्हाला ते रेशनिंग मिळत, ऑनलाईन मिळत, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरं ते सुद्धा मी स्वतः अनुभवलेली. कारण देताना कोणताही प्रश्न येतो, त्या प्रश्नाला जर समजा उत्तर मार्मिक स्वरूपाचे मिळाले नाही तर माणूस कंटाळून जातो, नाही मिळालं तर नाही मिळू तर काय त्याच्यापाशी अडलं नाही, अशा पद्धतीचं उत्तर देणारा सर्वसामान्य माणूस आहे. परंतु तुम्ही या ठिकाणी आहात जेणेकरून उताराचा प्रश्न असेल, या विविध योजनांचा प्रश्न असेल, रेशनिंगचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न मिळाले पाहिजे. आणि बांगरे साहेब, तुम्हाला एक आमची कळकळीची विनंती आहे, महसूल विभागाचे तुम्ही आज या ठिकाणी प्रमुख आहात आणि गटवारी ही ब्राह्मणवाड्यापासून बेलापूर पर्यंत झालेली, बाकीच्या ठिकाणी झाली किंवा नाही इतकी माझा अभ्यास, परंतु ह्याच विभागामध्ये झालेली असा माझा दावा आहे. आणि ह्या विभागामध्ये झाली तर ह्या विभागामध्ये सगळ्यांच्या क्षेत्रामध्ये पचमंगळ होऊन बसलेली, क्षेत्र घटलेलं आहे, वाढलेलं नाही. आणि मग ते क्षेत्र नेमकी गेलं कुठं, बरं तुमच्याकडे आलं तुम्ही सांगणार आहे मोजणी टाका, मोजणीवाल्याकडे गेलं सरकारी. रेशनिंगचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न मिळाले पाहिजे. आणि बांगरे साहेब, तुम्हाला एक आमची कळकळीची विनंती आहे, महसूल विभागाचे तुम्ही आज या ठिकाणी प्रमुख आहात आणि गटवारी ही ब्राह्मणवाड्यापासून बेलापूर पर्यंत झालेली, बाकीच्या ठिकाणी झाली किंवा नाही इतकी माझा अभ्यास, परंतु ह्याच विभागामध्ये झालेली असा माझा दावा आहे. आणि ह्या विभागामध्ये झाली तर ह्या विभागामध्ये सगळ्यांच्या क्षेत्रामध्ये पचमंगळ होऊन बसलेली, क्षेत्र घटलेलं आहे, वाढलेलं नाही. आणि मग ते क्षेत्र नेमकी गेलं कुठं, बरं तुमच्याकडे आलं तुम्ही सांगणार आहे मोजणी टाका, मोजणीवाल्याकडे गेलं सरकारी मोजणी येत नाही, खासगी मोजणीवाला जास्त पैसे मागवतो, त्याच्यावर सर्वसामान्य माणसाचा विश्वास नाही. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या अडचणी येऊन उपस्थित राहिलेल्या आमच्या विभागात. तेव्हा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं ह्या ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो का जेणेकरून आमचं गटवारीचं क्षेत्र जेणेकरून ज्याचंही त्याला ते मिळालं पाहिजे, पूर्वीच्या उतार्याप्रमाणे मिळालं पाहिजे. अनेक काही गोष्टी आहेत तुम्हाला व्यक्तिगत मी सांगेल, काही काही क्षेत्र विकलंही गेलेलं नाही, क्षेत्र विकलंही गेलेलं नाही आणि त्या मालकाच्या नावाने क्षेत्र येईल असं आहे. तर तुम्हाला मी पुराव्यासही सांगेल ते क्षेत्र गेलं कुठं. आणि तुमच्याकडून अशा पद्धतीचा प्रश्न यायला नको का जेणेकरून तुम्ही पूर्वीची मंडळी झोपलेली होती का, असा महसूल विभागाचा प्रश्न. तुम्हाला रेकॉर्ड दिलं, तुम्हाला जे उतारे फेरफार दिले, काही काही क्षेत्रात असं आहे का फेरफारही नाही आणि उतारा त्याचा कमी लागलेला आहे, असं सुद्धा क्षेत्र आहे. संजू भाऊ खरंय खोटंही बोलत असताना त्याच्यावरून बऱ्याचशा तलाठी साहेबांना पण दाखवलं. आता येतं समजा नवनिर्वाचित तलाठी सगळीच माहिती एका वेळेस माहिती राहील अशातला भाग नाही. नकाशे चुकीचे सगळे. आणि दुसरी गोष्ट, जे नकाशे झाले, जो नकाशा मारला गेला त्या नकाशामध्ये क्षेत्र जर 100 गुंठ असलं आणि ते जर मोजमाप केलं
तर ते 80 गुंठे भरत, तर 20 गुंठे गेलं पुढे त्या नकाशामध्ये. नाही, मुद्दा तो नाही, नकाशाचं नाही. माझं काय कशाला नाही, अरे माझा उत्तर बोला. काय ही परिस्थिती, एक मिनिट माझा उत्तर बोला. तर ही परिस्थिती सुद्धा आहे. आणि मग नकाशा आहे का नाही, काहींच्या वाटण्या उभ्या झाल्या आणि नकाशे आडवे बनले. आपल्या अख्ख्या बेलापूरच्या नकाशे बदलले म्हणजे या सुद्धा गोष्टी आहेत. आता हे ग्रामसभेत रूपांतर होईल, यांचे प्रश्न एकदम योग्य आहेत. फक्त आता टेबलवरचे अधिकारी बसलेत. माझी एक विनंती आहे, सगळे आपले प्रश्न घेऊन आलेत वेगवेगळ्या विभागाचे, तर प्रत्येक विभागाच्या टेबलवर फक्त माहिती सांगा का तुम्ही आता काय करणार आहेत. आपण टेबल वेगळा करू, प्रत्येकाचं आज काम झालं पाहिजे. तर सर तुम्ही ना सगळे येणार. लांडे सांगा काय कशाबद्दल हे शिबिर आयोजित केले गेलेले आहे? तहसीलच्या माध्यमातून या ठिकाणी बोर्ड लावला, छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान. तर या समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी महसूल विभागातील 7/12 असेल, पोटखराबा असेल, विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील, सेतू विभागाचे दाखले असतील, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातील काही दाखले असतील, त्याचप्रमाणे पुरवठा विभागाची कामं असतील. यामध्ये रेशन कार्डमध्ये अनेक लोकांची जी नावं आहेत ती ऑनलाईन झालेली नाहीत, त्यांचं रेशन, गरीब कुटुंबांना त्या ठिकाणी रेशन मिळत नाही. ग्रामपंचायत विभागाचे दाखले असतील, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे फळबाग लागवड असेल, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा, महिला बालकल्याण विभाग असेल, अनेक विभाग या ठिकाणी सर्व शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी आलेले आहेत. यापूर्वीच आमच्या काही ग्रामस्थांनी सांगितलं 4-6 वर्षापूर्वी या ठिकाणी असं शिबिर घेण्यात आलं, परंतु हे शिबिर घेतल्यानंतर अधिकारी या ठिकाणावरून पुन्हा त्या ठिकाणी गेले, परंतु कागदपत्र काहींना मिळाली, काहींना कागदपत्र त्या ठिकाणी मिळाली नाही. आज ग्रामपंचायतचा उपसरपंच या नात्यानं माझी प्रशासनाला विनंती आहे, तहसीलच्या सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे, आज आपण या ठिकाणी आलात, सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले, काही विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत. तहसीलदार साहेब येणार होते, काही कारणास्तव ते आलेले नाहीत, प्रांत साहेब या ठिकाणी आलेले नाहीत, हरकत नाही. परंतु जे अधिकारी ज्या विभागाचे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या ग्रामस्थांचे, जाचववाडी असेल, बेलापूर असेल, ब्राह्मणवाडा असेल, चैतन्यपूर असेल, बदगी असेल, या संपूर्ण विभागातून जे ग्रामस्थ, शेतकरी, ज्या महिला, विधवा परित्यक्ता, जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, या सर्व ग्रामस्थांची कामं तात्काळ स्वरूपात या ठिकाणी मार्गी लागावीत. कारण या ठिकाणी काही विद्यार्थी आले होते, काही पालक आले होते, त्यांनी सांगितलं जर आम्हाला तात्काळ विद्यार्थ्यांचे दाखले मिळणार नसतील तर या शिबिराचा उपयोग काय. म्हणून विनंती आहे 2 ते 3 एक मिनिट शिबिर चालू झाले, परंतु या शिबिरामध्ये ना रेशन कार्डच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं इथं काम पूर्ण होताना दिसत नाहीये. त्यानंतर शेतजमीन आणि महसूल विभागाचे या ठिकाणी अधिकारी आहेत, त्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या देखील या ठिकाणी सॉल्व्ह होताना दिसत नाहीये. म्हणजे शिबिर कशासाठी आयोजित केले गेले? समाधान या नावानं ज्या शिबिराचं आयोजन झालं, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, ज्या शिवरायांचं नाव या अभियानाला दिलं गेलं, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही केलेला जो प्रश्न आहे की सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी समाधान होणार आहे का, तर मला देखील अधिकारी वर्गाला ही विनंती करायची आहे. या ठिकाणी अनेक लोक, ग्रामस्थ नाराज होऊन या ठिकाणावरून जाताना दिसत आहेत का. ज्या अपेक्षेने आमचे ग्रामस्थ या ठिकाणी आले, त्या ग्रामस्थांचं या ठिकाणी प्रश्नांचं निरसन झालं पाहिजे, ही माझी सरपंच म्हणून, उपसरपंच म्हणून या ठिकाणी माझी देखील भावना आहे, विनंती आहे. म्हणजे याचा अर्थ असा की शासनानं एक प्रोग्राम करायचा म्हणून या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते फक्त त्याचा एक प्रोग्राम म्हणून, एक औचित्य म्हणून हे कार्यक्रम पार पाडतात. प्रोग्राम घेतलाय, दाखवायचं, हरकत नाही, तुम्ही आलात, परंतु 2 ते 3 दिवसामध्ये जर आपण या ठिकाणी या ग्रामस्थांचे दाखले असतील, प्रश्नांचं निरसन होणार नसेल. एक प्रश्न मगाशी उपस्थित राहिला, गट स्कीमचे दाखले. गट स्कीम या ठिकाणी बदली झालेले आहे, गट बदली झालेले आहेत. गट स्कीम बदली झालेलं प्रकरण गेल्या 2 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून नाशिक विभागाला आम्ही हे संपूर्ण याची माहिती पाठपुरावा केलेला आहे, तरी अजूनही त्या विभागाच्या माध्यमातून
आम्हाला या ठिकाणी काही पत्र आलेलं नाही, गट स्कीम बदली त्या ठिकाणी झालेली नाही, कुठल्याच पद्धतीचं काहीही या ठिकाणी शासनानं फक्त अभियान राबवायचं, प्रश्न तसेच राहतात. प्रश्न असा आहे का या ठिकाणी शिबिर आयोजित केलंय, परंतु आजही जे अधिकारी या ठिकाणी जे शिबिरात बसलेत ते नागरिकांना सांगतात का तुमचं काय काम असेल ते अकोल्याला या. मग हे शिबिर कशासाठी आयोजित केलं गेलं? प्रश्न एकदम बरोबर आहे. माझी पुन्हा एकदा आपणासैन अधिकारी लोकांना विनंती आहे की आमच्या ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. हे प्रश्न आज याच ठिकाणी सोडवले जावेत. आज परंतु ते प्रश्न जे आहेत नागरिकांचे ते सुटत नाहीये. तुम्ही सरपंच म्हणून यावर काय कार्यवाही करणार किंवा याच्यावरती काय उपाययोजना करणार? चला तुम्ही अधिकाऱ्यांकडे चला, प्रश्न सुटतायत का विचारा त्यांना. सगळा प्रश्न आता तुम्हाला काय करायचंय? मॅडम विधवा परिषद तुमच्याकडे आहे का? ठीक आहे, पलीकडे तुमच्याकडे काय आता उत्पन्नाचे दाखले. आता तुम्ही उत्पन्नाचे दाखले आणि वारस नोंदीचे करताय, ते वारस नोंदी तुमच्याकडे ऑनलाईन होऊन जाणार आहे. अर्ज पूर्ण असेल तर माझ्याकडे काम होऊन जाईल. असं आता रेशन कार्डाच्या टेबलवरती चला, ते सांगतात की अकोल्याला या. म्हणजे आयोजित कशासाठी केलंय शिबिर नेमकं? कागदपत्रांची पूर्तता केली का सर? हे पण दाखवायचं तुम्हाला, बांगराव साहेबांना द्या, ते मेन आहेत तिथं, ते करून देतील. हा, ही थोडीशी गर्दी कमी होते. नाही तुम्हाला माहिती ना आपल्याकडे टेन्शन आहे सरकारी नाही महत्वाचं बरं का, तिकीट बंद होईल मग असं काही केलं खरं वागायचं. रेशन कार्ड संदर्भातील जे काही नागरिकांच्या इथं समस्या आहे त्यांचे कार्ड ऑनलाईन आहेत की नाही ते चेक करून त्यांना फक्त मार्गदर्शन करतोय. बऱ्याच जणांचे आधार कार्डची समस्या असते, त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन करत आहोत. आधार केंद्रात भेटून आधार दुरुस्त करून रेशन कार्डचे कामं मार्गी लागते. म्हणजे इथं फक्त मार्गदर्शन केलं जाते, काम पूर्ण होत नाहीये. म्हणजे जे काम पूर्ण करायचंय त्याच्यासाठी अकोल्याला त्या नागरिकांना यायचंच आहे. रेशन कार्ड संदर्भात ऑफिस लॉग इन वरनं प्रोसेस केली जाते, पब्लिक लॉग इन वरनं आपल्याला फक्त माहिती या देते. ग्रामस्थांना तिथं परत जाण्याची आवश्यकता नाही ना. ठीक आहे, फक्त इथं ऑनलाईन नाही होतं. इथं ग्रामस्थांच्या सोयीसाठी जे गावामध्ये संजय पापळे यांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये ग्रामस्थ भेटू शकतात. त्यांना एकेकाचं निवांत प्रत्येक समस्येचं समाधान करता येईल. म्हणजे आता लगेच इथं काही समाधान होत नाही. जे शिबिराचं जे आहे समाधान, छत्रपती समाधान शिबिर आहे त्याबाबत बोलतोय मी. नागरिकांचं समाधान होत नाही इथं आता सध्या. नागरिक बोलतोय नागरिकांना कागदपत्रांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येतंय. नागरिकांकडे आज सगळेच कागदपत्र यावेळेस उपलब्ध नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करताय. ते साहेब बोलले मला तुमचं ऑनलाईन नाव दिसतं का? आता मला कसं कळणार ते ऑनलाईन नाव? ते चेक करते तेव्हा दिसत ना. ते साहेब म्हटले उद्या ते संजय तलाठी येत वाटतं, त्यांना उद्या भेटा म्हणे. कुठं भेटायचं? आता घेत आहेत ना. कुठं भेटायला सांगितलं तुम्हाला त्यांनी? कुठं भेटायला सांगितलं? त्यांच्या ऑफिसला तिथं कुठं? त्याच्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये बेलापूरच्या. इथं तुमचं काम झालं का जे तुम्ही काम घेऊन आले? नाही झालं ना, मला नवीन रेशन कार्ड काढायचंय ना. नवीन रेशन कार्ड काढायचं. त्यांनी मला सांगितलं तरच मी मला काय कळणार आहे आता काय करायचं काय नाही. मग ते काय म्हटलं उद्या या तिकडे बेलापूरच्या तलाठी कार्यालयात. हा तलाठी इथं बेलापूर. मग शिबिर कशासाठी काही सांगितलं नाही त्यांनी तुम्हाला? काय नाही सांगितलं ते मला. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.